दिनांक 5/1/2025 रोजी एक इंस्टाग्रामला एक लाईव्ह व्हिडिओ आपल्याला मिळाला होता. त्या अनुषंगाने फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबद्ध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती. आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे 18/2025 या क्रमांकाने गुन्हा दाखल होता. त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे. एकंदरीत आपण 6 ते 7/3 या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे पाठवण्यात आल्या होत्या. सदर आरोपी हा वैशाली नगर, त्याचबरोबर घाटीपाडा, योगी हिल्स, मुलुंडमधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता. आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत. नक्की कारण काय आहे धमकवण्याचं? त्याला कोणी चेतावणी दिली होती का? त्याने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्र्यांना चेतावणी देण्यात आली? प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होत आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गार्ड आहेत, जे तिथले सिक्युरिटी गार्ड, त्यांच्याशी झालं होतं. त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय, पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही. मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत. आरोपीला आता माननीय कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत. प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे. तो मंत्रालयामध्ये जात होता, इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता. आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत. बेसिकली हा बेकार आहे. 9वी पास हा अशिक्षित, जवळपास 9वी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही. जो मिळेल तो काम मजुरीचं करतो. त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं नाही. व्हिडिओचं आम्ही प्रथम जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे. त्याच्या एक मित्राचा मोबाईल त्यांनी घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती लाईव्ह केलेलं. क्रिमिनल बॅकग्राऊंड की त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे अशी माहिती? आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे. त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोलीमध्ये दाखल आहेत. सर काय रिकव्हरी काय? अद्याप काहीच रिकव्हरी नाहीये, पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे कारण का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू. योग्य पद्धतीने याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो. विकृत आहे का मेडिकल रिपोर्ट सादर? अद्याप कुठलेही असं रिपोर्ट सादर केलेला नाहीये, पण त्याचे फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करतो आहोत. पण त्याचं जे वर्तन आहे ते असंबद्ध असं वाटतंय असं फॅमिलीचं म्हणणं आहे.